आईले फोन लावून राहिली तर आई फोनही नाही उचलत. हॅलो. काय करून राहिली आई? फोनही नाही उचलत. काही नाही हो बाई, कामच करत होती मी. बाहेरचं झाडझूड करत होती अंगणात. हा काय म्हणूनच फोन नाही उचलला. मी म्हणतो आई काय करून राहिली, फोन नाही उचलत. बाहेरचं झाडझूड करत होती. लेकरं कचरा करून ठेवते ना, तर तेच झाडत होती मी. हा काय? बोल ना बाई रिंकू, काय म्हणत होती? आज तर सकाळी सकाळीच फोन लावला त्या. काही नाही आई, मी वाट पाहून राहिली ना, कधी येतं म्हटलं नागपंचमीचा डबा घेऊन. यास लागन काय? नाही आलं तर नाही चालत काय? माय दरवर्षी डब्बा पाठवत आहे नागपंचमीचा, सातू लाया फुटाने, आणि ह्या वर्षी नाही आणून देत काय? मी म्हटलं आता दरवर्षी नेऊन देतो, ह्या वर्षी काही येत नाही बाप्पा, म्हणून आमची काही तयारी आहे नाही तुझ्या गावाला येवाची. काऊन बा असं? काऊन ह्या वर्षी असं? दरवर्षी येता डब्बा घेऊन आणि ह्या वर्षी नाही येऊन राहिले, काही नाराजगी आहे काय? नाही नाही, नाराजगी काही नाही आहे, पण म्हटलं आता ह्या वर्षी नाही डब्बा घेऊन. तू शिवून राहिली ना रक्षाबंधनले म्हणून. रक्षाबंधनले माय काही खरं आहे काय? येईन नाही तर नाही येणार. हा मग काय तू डब्बा घेऊन नाही येशील काय आता नागपंचमीचा? म्हणजे तुमच्याजवळ एवढी फुरसत नाही का एक दोन दिवसासाठी? हा चौघ जण आहे ना, दादा आहे, वहिनी आहे, तू आहे, बाबा आहे, चौघ जण असून तुम्ही आले नाही पाच एक दोन दिवसासाठी? तसं नाही आहे हो, येवाले काही हे नाही आहे, पण म्हटलं आता दरवर्षी नेऊन देतो बापा, ह्या वर्षी नाही नेऊन द्यावं म्हटलं. एखाद्या वर्षी नाही आणून देईन डब्बा तर काही बिघडन काय? पण वाट पाहून राहिली ना मी, 2 दिवसापासून आली नाही आई, आले नाही बाबा, म्हणून फोन लावला. म्हटलं येता का नाही येत? कधी येऊन राहिले बा तुम्ही? हाव काय, तर पाहतो ना त्या बाबाले विचारून काय म्हणते तर ते. आता ते येते का मले पाठवते? बाय कधी म्हणतं मी येत नाही आणि कधी म्हणतं विचारतो. हा खरं खरं सांग ना, कधी येऊन राहिली तर? अहो येईन ना, आता आमच्या मागं कामच काम आहे ना, त्याच्यानं टाइम नाही भेटला. तर पाहतो ना उद्या नाही तर परवा. येतोच मग आम्ही डब्बा घेऊन. तर मग कोण येईन? तू येशील का बाबा येईन? पाहतो ना आता ते बाबा घरी आल्यावर बोलतो मी त्याच्या संग. ते जर म्हणन का मीच जातो तर त्यालाच पाठवून देईन एका दिवसासाठी. नाही तर मग ते म्हणन काम आहे तर मग मला या लागन. बरं या, कोणी या, पण या डब्बा घेऊन. लेकरही वाट पाहून राहिले, नानी कधी येईन, नानाजी कधी येईन. हा परी वाट पाहून राहिली, नानी आली नाही, नानी आली नाही. येते म्हणा ह्या 1-2 दिवसात. मी बोलतो तुझ्या बापा संग आणि सांगतो मग तुले काय म्हणते तर ते. ठीक आहे, नाही सांगतो मग. मला कधी सांगशील मग तू? आज सांगशील का उद्या? आजच सांगतो ना हो, आता तुझे बाबा वावरात गेले, आता येईन 11 वाजता. तर बोलतो मग मी त्याच्या संग आणि सांगतो मग तुले. बरं बरं ठीक आहे. नाही अजून काय चाललं बाकी? काही नाही, सगळं ठीक आहे ना. हाव काय, चांगलं आहे ना. काय करते लक्ष्मी गण्या? खेळून राहिले ना लेकर आहे बरोबर. लेकर खेळत राहते, घरी राहते काय हो लेकर? हो आता गावात लेकरच लेकर आहे तर खेळतच राहते. नाही तर काय मग, बोलावाले जा लागते त्याले. चाला रे जेवण कराले, चाला रे अंग धुवाले, आवाजच द्या लागते म्हटलं. आता लक्ष्मी बाहेरच जाते ना त्याच्या बरोबर खेळाले. दादा मी येतो, दादा मी येतो, माग लागते त्याच्या. हाव काय? अन वहिनी की काय करते? वहिनी काय हाय ना, काम करून राहिली. हाव काय? स्वयंपाक चालू असन वहिनीचा? हो किचन मध्येच आहे, स्वयंपाकच बनवत असन. अजून कशी गेली तुमची नागपंचमी? नागपंचमी काय मस्त गेली बा. तू सांग, तुझी कशी गेली नागपंचमी? आमची चांगली गेली. पूजा करायला गेले असन मग बाहेर? हो गेलो होतो ना वारुडाजवळ. तू नसन गेली? नाही, आम्ही कुठं वारुडात इथं घरच्या घरीच पूजा करून घेतो. हो तेही आहे. नाही तर काय, मग घरच्या घरी पूजा करून घेतो आम्ही आणि झालं मग. सण बनवला होता? हो बनवलं होता ना सण. खीर, पुऱ्या, कढी, भाजी, भात, पापड, थोडं थोडं सगळंच बनवलं होतं. बनवाच लागते ना, बनवत जाय सगळे सण. बनवतो ना, करतो ना मी देवाधर्माचं. हो सणवार करून घ्या, वर्षातून एक वेळा येते, काय नेहमी नेहमी थोडी येते. करून घ्या, लहान सण राहो का मोठा सण राहो करून घ्या. हो हो करतो ना. ठीक आहे मग आई, मी बी आले पाहतो. बरं पाय त्याले. ठीक आहे मग बाई, ठेवतो फोन. हो हो ठीक आहे आई. बरं ठीक आहे मग. हॅलो. कुठं आहे हो तुम्ही? कुठं राहणार आहे? वावरात आलो तर वावरातच आहे म्हटलं. बोल ना, काय म्हणून राहिली? काही नाही, घरी आले कितीक वेळ आहे म्हटलं. टाइम लागन मले घरी येवाले. काहून, काय म्हणत होती? काही नाही, आता मोबाईलवरच सांगू काय? मोबाईलवर सांगू काय म्हणजे काही अर्जंट आहे काय? नाही अर्जंट नाही आहे, रिंकूचा फोन आला होता म्हणून तुम्हाला लावला. हाव काय? काय म्हणे रिंकू? तब्येत गी बरी आहे ना तिची? हो तिची तब्येत ठीक आहे. हाव काय? चांगलं आहे ना मग. तर ठीक आहे मग या घरी. बस एवढंच विचारायला फोन लावला होता काय? हो एवढंच विचारायचं होतं, या घरी मग सांगा. बरं बा, येतो मी अर्ध्या तासानं. ठीक आहे मग.
हो हो ठीक आहे मग, ठेव मग फोन. हो हो. वावरातच आहे ना तुम्ही का दुसऱ्याच्या वावरात आहे? हो तिच्यात वावरात नाही तर कुठं आहे मी? व्हिडिओ कॉल करू काय? दाखवू तुले? नाव भरोसा नाही राहत वावरात आल्यावर. वावरात हाय का नाही आहे, हाय का नाही आहे. वावरातच आहे ना मी. वावरातले सोडून कुठं जाणार आहे? तुम्ही राहत नाही ना म्हणून म्हटलं. मी येतो तर मला तर तुम्ही वावरातच नाही दिसत. त्याच्यानं म्हणून राहिली हाय का नाही आहे बापा, का जाऊन बसले अजून कोणाच्या वावरात रखवाली कराले, वावर खुलं सोडून. तिच्यात दुसऱ्याच्या वावरात नाही जात मी. वावरातच आहे. वानेर हाकलत राहतो. भरोसा नसन तुले तर कर, व्हिडिओ कॉल कर, दाखवतो मी कुठं आहे तर. वावरात आहे का वावराच्या बाहेर आहे का धुऱ्यावर आहे, दाखवतो म्हटलं. का गावात बसलो आहे तर. नाही नाही, आता तुम्ही व्हिडिओ कॉलची गोष्ट केली तर आता तुम्ही पक्क्यात वावरातच आहे. असं आहे काय? म्हणजे व्हिडिओ कॉल कर म्हटलं म्हणजे मी पक्क्यात वावरात राहतो. नाही तर मग बाकी वेळेस राहत नाही काय? वावरात राहतो तरी मला बदनाम करतं का मी वावरात नाही राहत म्हणून. ठीक आहे मग, ठेवा फोन. बरं ठीक आहे मग. काय चालू आहे शांताबाई? काही नाही हो, पालक साफ करून राहिली. ये ना बस. पालक डाळ भाजी बनवतं का पालकचे भजे बनवतं? आता काय माहित बापा, बबिता काय बनवते, तर भजे बनवते का डाळ भाजी बनवते का आता पालकचे पराठे बनवते, तिच्यावर आहे आता. हो तेही आहे. कालचा भाजीपाला म्हटलं एक एक साफ करून ठेवून देतो मी बसल्या बसल्या. हो हो, कालचा बुधवार बाजार. हो, बबिता कामात राहते तर त्याच्यानं काही होत नाही, तर मग हे साफसूफ करणं माईकडेच आहे. हो हो, ये ना बस. ह्या डब्बा म्हटलं तू या इच्छा किती दिवसापासून माझ्याच घरी आहे, तर आणून दिला मग. तर काय होते मग, तू या घरी होता तर हरपते काय? नाही नाही, हरपत तर नाही, पण आणून दिला. शांताबाई सातू आहे म्हटलं डब्यात. सातू खायला आणून दिलं व, घरीच तर बनवलं मी. बनवलं त्या, पण मी नाही आणून दिलं. म्हटलं डब्बा गिब्बा नेऊन देशील तू रिंकूले तर देजो म्हटलं माय ऐकून. हो ना, रब्याचाही वाकाचा आहे हो. ते वाट पाहून राहिली कधी येते आईन, कधी येते बाबा. फोनवर फोन लावते, कधी येता कधी येता. हाव काय? आमची तर यायले म्हणा लागन का चालले जा तुम्ही म्हणून. भाऊजीले? हो, त्याइलेच पाठवा लागन ना. पाठवून देजो मग. पाहतो काय म्हणते ते बी, हाव म्हणते का नाही म्हणते, नाही तर मग मले म्हणून का तूच जाय शांती. हो तेही आहे. कुठं गेले भाऊजी, दिसून नाही राहिले? वावरात गेले ना, मग वावरात आहे. हाव काय? भाऊजी तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही आले. हो काय? अच्छा अच्छा, तुला आठवण येऊन राहिली काय चंद्रकला माई? नाही नाही भाऊजी, आठवण गिटवण कायले करून तुम्हाला. बरोबर आहे, तू माई आठवण येते म्हणूनच तर माया मागं येतो मला पाहिले, भाऊजी घरी आहे का नाही आहे म्हणून. हा, माई आठवण आली असन तुले. तुमची कायले आठवण येईल? मग म्हणून कशी राहिली, तुमचीच गोष्ट चालू होती. हा, तुम्ही आले. बरोबर आहे ना, गमत नाही मायाशिवाय म्हणून येतो तू इकडे चक्कर टाकाले. हो, नाही गमत मले तुमच्याशिवाय, म्हणून येतो मी तुमच्या घरी तुम्हाला पावाले काय करते भाऊजी म्हणून. हा, हेच तर म्हणायचं होतं मले, खरं बोलायचं कधी. हाव काय? आले तुम्ही वावरातून? हो आलो ना, तूच तर म्हणत होती तुमच्या संग काम आहे, तुमच्या संग काम आहे, त्याच्यानं लवकर आलो. मग मी म्हटलं कोणतं अर्जंट काम आहे, घरी या मग सांगतो तुम्हाला. त्याच्यानं म्हटलं चाललाच जातो. एवढंही अर्जंट काम नव्हतं, काम धंदे सोडून येऊन जाता घरी. अच्छा, कामधंदे सोडून म्हणून? नाहीतर मी जेवण करायला येतोच ना या वेळेस. आज लवकर आलो. काय म्हणत होती मग तू फोनवर? काही नाही, रिंकूचा फोन आला होता मला सकाळी सकाळी, तर ते वाट पाहून राहिली म्हटलं डब्याची. आई म्हणते कधी येता म्हणते तुम्ही नागपंचमीचा डबा घेऊन. हा, नागपंचमी झाली म्हणे आता 2-4 दिवस झाले, आणि तुम्ही येता का नाही येत म्हणे ह्या वर्षी डब्बा घेऊन. हाव काय? तर चालली जा ना मग तू. मला विचारतं काय? चालली जाय. हो, तर तेच म्हणत होती मी, तुम्ही जाता का मी जाऊ बा रिंकूच्या गावाले. पाय ना आता, तुझ्या मतानं तुले जावाचं असून तर तू चालली जाय. नाही तर मग बबिताले पाठवून दे आणि चंद्रकलाले पाठवून दे, येईन घुमून. हो, तसंही जमते ना. बबिता जात नाही तर बबिताले पाठवून देऊ मग. हो हो, पाठवून देजो बबिताले. बबिता आणि चंद्रकला चालल्या जाते दोघी जणी. एक काम करा ना मग, बबिताले पाठवून राहिले तर मला कायले पाठवता. आमच्या भावनाले पाठवून द्या, जाईन दोघी जणी जावा जावा. तशी भावना गेली नाही ना रिंकूच्या घरी. जमते ना मग, तसं करा, या दोघी जणीले पाठवून द्या. ठीक आहे ना, मग उद्याची करायला लावतो तयारी बबिताले आणि भावनाले आणि पाठवून देतो मग. तर तिकटीचे की पैसे देऊन दे जा त्याइले, आणि काही खर्चा पाण्याला दे जा जास्तीचे पैसे. हो देतो ना मी, समजते मले. देतो तिकटीले देतो, दोघी जणीची तिकीट आणि काही खर्च पाणी इतर. राहू द्या ना भाऊजी, तिकटीचे नाही द्या लागत, भावनाचे मी देऊन देईन म्हटलं भावनाले. नाही नाही, दोघीचे पैसे देतो म्हटलं मी.
चंद्रकला तू टेन्शन नको घेऊ. आम्ही पाठवून राहिलो ना दोघी जणीले, तर मीच खर्च करन म्हटलं तिकटीचे पैसे. बरं ठीक आहे, देऊन दे जा मग. तर शांते जाऊन सांगून देतो मग भावनाले, उद्या जा लागते म्हणा रिंकूच्या गावाले. किती वाजता जाता काय जाता त्या हिशोबानं तयारी गियारी करून ठेवा म्हणा, आणि लवकर चालले जा. हो हो सांगतो ना, मी दोघीले सांगतो. बबिताले सांगतो आणि भावनाले सांगतो. स्वयंपाक झाला असन तर वाढणं मग ताट, मी बी जेवण गिवण करतो. स्वयंपाक तर झाला. बर चाललं मग वाढणं ताट. हाय ना बबिता, द्या ना आवाज. बस तू आता जीवावरच येते कोणते कामं सांगितले तर. हाय न बबिता, हाय न बबिता, तिलाच सांगत जाय सगळे कामं. बरं झालं घरात सून आहे म्हणून. हा नाही तर मुले तर माझ्या हातानं घेऊन खायला लागलं असतं. तू तर ऐकतच नाही कोणती कामं. तर आता मी पालक साफ करून राहिली ना, म्हणून राहिली का बबिता किचन मध्येच आहे. मागा तिले ताट वाढून देत नाही काय ते. ते तर देतेच म्हणले ताट वाढून. हा देतेच म्हटलं ते, पण तू कधी देशील. पाय चंद्रकला तुही बहीण किती नेट लागी आहे तर. हा बसल्या बसल्या कामं सांगते सुनीले. माय तर ताट वाढून देणं काय लय मोठं भारी काम झालं काय. मी बी काम करून राहिली ना. हो बसून गोष्टी करून राहिली, अनमंत कामं करून राहिली. भाऊजी जेव्हा बाई ताट वाढून देईन तेव्हाच तुम्हाला भाजी भाकर धकन काय, नाही तर धकणार नाही काय. नाही ना म्हणूनच तर म्हणून राहिलो. हा देतं काय मुले चारून. जा तुमच्या संग तर बोलाच नाही लागत. लहानशे आहे काय भाऊजी तुम्ही, तुम्हाला चारून द्या लागते. हा स्वतःच्या हातानं खात जा ना, जेवण करून घ्या. हाय म्हटलं बबिता. चंद्रकला ये जेवण करायले. आता म्हणून राहिले, इथं माझ्या समोर बसले होते तेव्हा म्हटलं नाही चंद्रकला जेवण केलं का नाही केलं. त्या चाल बा जेवण करू. हा आता तिकडे गेल्यावर म्हणता जेवण करायला ये. आता नाही येत मी, मला पहिले नाही विचारलं तर. असं आहे काय. आणतो ना मग मी ताट वाढवून संग मग जीव म्हटलं एकाच ताटात. नाही बापा, तुमच्या ताटात नाही जेवण करत मी. काऊन उष्ट खाशीन तर पुष्ट फुटन काय. हाव ना. मावशी चहा बनवू का? राहू दे ना, चहा कायले बनवतं, जेवण खाऊन करूनच आली मी. लवकरच जेवण झालं तुमचं. लवकर काय, जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा जेवण करून घेतो मी. हा काय चांगलं आहे ना. आई मांडू खायच्या? नाही म्हणून राहिली ना चंद्रकला, आणि मी नाही पेत, मी जेवण करन ना. आता जर चाय पिन मी तर मग भूक मोड होते. हो तेही आहे. दिल ना तुझ्या सासऱ्याला ताट वाढून. हो दिलं ना बाबाले ताट वाढून जेवण करून राहिले. हाव काय, माया संग भल्ले मजाक करत राहते. हो ना, तुम्ही हासाचे लागता म्हणून तुमच्या संग मजाकबाजी चालूच राहते. बबिता उद्या म्हटलं तुले आणि भावनाले जा लागते मग नागपूरले. कायले आई? कार्यक्रम ही आहे काय नागपूरले? नाही हो, कार्यक्रम की नाही आहे. पंचमीचा डब्बा नाही नेऊन द्या लागत काय. तर प्रकाशचे बाबा म्हणते का आपण नाही जाऊ म्हणते, आपण तर जातोच म्हणते दरवर्षी. तर ह्या वर्षी भावनाले आणि बबिताले पाठव म्हणते, दोघी जणीले. हाव काय? हो तर तुम्ही दोघी जणी चालले जा म्हटलं उद्या. एक एक दिवस कायले लांबवता. हा उद्याची करा मग तयारी, किती वाजता जायचं आहे काय जायचं आहे त्या हिशोबानं लवकर लवकर तयारी करून निघून जा. आणि लवकर जा सकाळच्याच पायरी. ठीक आहे नाही मग चालली जाईन. हो तर घरून 10-11 वाजता निघून जा, नाही तर मग घरीच 12-1 वाजवान. लवकर चाललो जाईन ना 11च्या बसनं. हो तसं कर जा, 11च्या बसनं चालले जा. 1-2 नाही वाजत तर तिच्या घरी. हो तर मग रिंकू ताईले फोन लावून सांगून द्या आम्ही येऊन राहिलो म्हणून. नाही फोन कायले लावतं रिंकूले, म्हणा आईच येते म्हणा. शांताबाई बी म्हणून मीच येतो. आणि जा तुम्ही दोघी जणी सरप्राईज दे जा ना दिले. फोन लावून कायले सांगता, एवढं सांगून द्या येतो म्हणा उद्या, पण आई येते म्हणा. हो आई तर तसं करा मग, मीच येतो म्हणा 11च्या एसटीनं. हो तसं करतो मग, फोन लावून सांगून देतो. ते वाट पाहून राहिली का नाही तर येतो म्हणून उद्या, निघून राहिली म्हणून मी 11च्या एसटीनं येतो म्हणून 1 वाजेपर्यंत तुझ्या घरी. हो हो सांगून द्या मग. काय बनवलं मग बबिता आज स्वयंपाकात? आज काही नाही मावशी, कढी बनवली आणि तिखट भात. काऊन बाप्पा कढी आणि तिखट भात? रोज रोज काही ना काही चालूच राहते, त्याच्यानं म्हटलं काय बनवा, त्याच्यानं कढी आणि तिखट भातच बनवलं मग मी आज. कढी तिखट भात रात्रीनं पाहिजे, दिवसानं भाजी पोळीच बनवा. बरोबर आहे तुमचं, पण म्हटलं जाऊ द्या आता रोज रोज तेच. सकाळ झाली का स्वयंपाक बनवा, संध्याकाळ झाली का स्वयंपाक बनवा. त्याच्यानं म्हटलं आता काय बनवू. रात्रीची भाजी आहे ना मावशी, पनीरची भाजी, तर थोडी थोडी होऊन जाते आम्हाला. अच्छा. हो आणि 5-6 पोळ्या बनवल्या. कोणी भात नाही खात तर पोळ्या पाहिजेच ना. हो ते आहे. बरं बसा मग तुम्ही, बाबाले पाहतो मी, भाजी पोळी लागन तर द्या लागन ना. हो जाय बाप्पा जाय, वाढण कर.
तुम्हाला तर म्हणून राहिली मी चाय बनवतो म्हणून, पण तुम्ही नाही म्हणता. नाही नाही, आता चाय नाही, आता एकदम 4 वाजता. 4 वाजता मग या लागन तुम्हाला चाय प्याले. हा, बनवून मग मी 4 वाजता तुमच्यासाठी. बरं, येईन मग 4 वाजता. काय माहित आता तुम्ही येता का नाही येत, का फक्त म्हणून राहिले. पाहिन ना, रिकामी राहीन तर येऊन जाईन, नाही तर कामागिमात राहीन तर मग नाही येणं होत. आज तर घरीच आहे ना तुम्ही. हो, मी घरी आहे, पण घरी काही ना काही कामं चालूच राहते ना. भावनाच्या भरोश्यावर बी सगळे कामं टाकता नाही येत. तिले 1-2 कामं करू लागा लागते. हो हो पाय बाप्पा तुझ्या सासऱ्याले मग. हो हो. बाबा काय देऊ. बाई भाजी वाढ बरं थोडीशी. शांताबाई, लाव म्हटलं रिंकूले फोन आणि सांगून दे मग. अमाय हो हो, सांगून देतो तिले. वाट पाहून राहिली असन ते. तिले म्हटलं होतं का लावतो तुले फोन बाबा संग बोलून. लावून सांगून देतो आता. हॅलो, बोल नाही. आले का बाबा घरी. हो आले ना, जेवण करून राहिले. काय म्हणते मग बाबा, येऊन राहिले उद्या. आले असते ते, त्याचं मन गी नाही येवाले, पण वावराच्यानं नाही म्हणून राहिले. मी तिकडे जाईन म्हणते तर वावर मग तसंच राहते ना खुलं. मग गायीन ढोरण बकऱ्या पाहा लागते. हो हो, तर उद्या मीच येतो म्हटलं मग 11च्या एसटीनं. ठीक आहे नाही, ये मग. हो हो, ये मग. तर तू एकटी शिवून आली उद्या. पाहतो ना आता उद्या येताना गण्या गिन्या येतो म्हणून ताना लागन त्याले. उद्या शुक्रवार आणि मग शनिवार आणि रविवार 1 दिवसाची शाळा पडली तर काय होते. हो ते घेऊन येतो मग त्याले. हो आनंद त्याले कोणी ना कोणी सोबती तर पाहिजेच, घेऊन येईन त्याले. हो तसंही त्याला इथं याले आवडते, गमते ना इथं त्याले. हो हो, झालं जेवण घेऊन. हो आई, आताच झालं माझं जेवण. मी फोनचीच वाट पाहत होते. हा काय, तर येतो मग बाई उद्या. हो आई. ठीक आहे मग रिंकू, ठेव फोन. मावशी आली तर मावशी संग बोलतो म्हटलं आणि लावन मग तुले. काय म्हणते मावशी. काही नाही म्हणा, तशीच आली ती सहज. हा काय, ठीक आहे मग लावजो आरामात फोन. बरं बरं, ठीक आहे मग ठेव फोन. हो हो.